24 तासामध्ये टोटल 7 किडनॅपिंगचे गुन्हे दाखल झाल्याचे गुन्हे घडल्याचे गुन्हे घडलेले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये। यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार मुलगा किंवा मुलगी जी 18 वर्षाच्या खाली आहे त्याची जेव्हा मिसिंग असते ती आपण IPC 363 या अंतर्गत किडनॅपिंगचा याच्यामध्ये गुन्हा दाखल करतो। या 7 गुन्ह्यांमध्ये टोटल 8 लहान मुली आहेत ज्यांचं वय 12 ते 15 या वयोगटातील आहे। 6 मुली आणि 5 मुली आणि 3 मुलं असे टोटल 8 जण आहे। यापैकी कोपरखराडचा जो मुलगा होता तो वडिलांनी फुटबॉलच्या क्लासला ॲडमिशन दिली नाही म्हणून स्वतःहून घराच्या बाहेर पळून गेला होता। क्राईम ब्रांचच्या ASTUच्या टीमने त्या मुलाला ठाणे रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन आपल्या आईवडिलांकडे सोपवलेलं आहे। रबाळे इथे एक मुलगी होती, तिचे अभ्यास करण्यावरून आई तिच्यावरती ओरडली म्हणून ती सुद्धा निघून गेली होती। तिला सुद्धा ऐरोली इथून टेक्निकल ॲनालिसिसवर क्राईम ब्रांचने शोधून आणलेलं आहे। कामोठे या ठिकाणी एक मुलगी घरातून निघून गेली होती, ती यापूर्वी सुद्धा घरातून गेली होती। तर गुजरात इथे तिच्या मावशीकडे ती मिळून आलेली आहे, ती सुद्धा सही सलामत आईवडिलांकडे तिला सोपवण्यात आलेला आहे। कोपरखरणेचा एक मुलगा हा त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता, त्याच्या वडिलांसोबत तो सुद्धा पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झालेला आहे। कळंबोलीला 2 बहिणी या मिसिंग होत्या, त्याच्यामध्ये आपल्याकडे 363चा गुन्हा दाखल होता। त्यापैकी एका मुलीचा वाढदिवस असल्या कारणाने ती विरार येथे जीवदानी या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनाला गेली होती। रात्री उशीर झाल्यामुळे मिसिंग कंप्लेंट दाखल झाली, मात्र दोन्ही मुली या घरी आलेल्या आहेत। रबाळेची एक मुलगा आहे, त्याचं अजून इन्व्हेस्टिगेशन आमचं सुरू आहे। पनवेल या ठिकाणी एक मुलगी आहे, ती यापूर्वी बऱ्याचदा पळून घरातून गेलेली आहे। ती एका मुलासोबत सध्या असल्याची आम्हाला माहिती प्राप्त आहे, आमचा तपास त्याच्याबद्दल सुरू आहे। 2023 मध्ये संपूर्ण नोव्हेंबर 30 तारीखपर्यंत 371 गुन्हे असे 363 दाखल आहेत नवी मुंबईमध्ये। त्यापैकी 325 गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहे, साधारणतः 88% डिटेक्शनचं पर्सेंटेज आहे। मी आईवडिलांना अशी अपील करेल की आपण घर चालवण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी आई आणि वडील हे दोघंही घराच्या बाहेर पडतात। असं असताना मुलं घरी एकटी आहेत, ती कोणासोबत राहतात, त्यांचं फ्रेंड सर्कल काय आहे, सोशल मीडियावरती दिवसभर काय करतात, याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष असल्याचं आईवडिलांचं दिसून येत नाही। यामध्येच मग कधी ओरडणे किंवा मारणे असा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा मुलं घरातून बाहेर निघून जातात। त्यांना मन हलकं करायसाठी ते कुठंतरी आसरा हा घराच्या बाहेर शोधतात। आईवडिलांनी दिवसात जरी ते बिझी असले कामामध्ये तरी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढावा, त्यांना स्वतःचे फोन बाजूला ठेवून मुलांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं। त्यांना काय त्रास आहे, काही प्रॉब्लेम्स आहे का त्यांच्या लाईफमध्ये, त्यांचे मित्रमंडळी कोण आहे, त्यांचा अभ्यास कसा सुरू आहे याबद्दलची माहिती घ्यावी आणि जितकं जास्त प्रेम आपण त्यांना देऊ शकतो तेवढं प्रेम आपल्या मुलांना द्यावं, जेणेकरून मुलं घरातून पळून जाण्याचा असा प्रकार करणार नाही।